बरं डिरेक्टरीत काय शोधताय? पी 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 वरून कोणाचं नाव शोधताय? जानकीशी लग्न करून भाऊजी सुखी नाही आहेत का? मी अमृताताई बरोबर चाललोय चौपाटीवरती फटाके फोडायला. एवढं मोठं घर कमी पडायला लागलं का तुला? आत्याबाईंनीच सांगितलंय घरात कोणी फटाके लावायचे नाही म्हणून. प्लीज फोटो काढू नका. तुम्ही नवीन केस घेतली आणि मला सांगितलंही नाही. यंदापासून दर भाऊबीजेला मी गणाला ओवाळणार आहे. नमस्कार करते दादा. राहू दे राहू दे. तुझ्यासाठी. लहानपणी आम्हा तिघाही भावांची इच्छा होती आम्हाला एक बहीण असावी. दादाच्या लग्नानंतर नर्मदा वहिनी मला आणि परशुला ओवाळायची. ती नसतानाची ही पहिली दिवाळी. पण ती उणीव तू भरून काढलीस. मलाही तुमच्या रूपाने भाऊ मिळाला. नाहीतर इतकी वर्ष मी शंभू महादेवालाच ओवाळायची. मग ओवाळणी कोण द्यायचं? नवसाई का? अहिल्या, दिवाळी हा आनंदाशी निगडीत सण आहे. आनंद. आपण त्यात न पडलेलं बरं. दादा मी येऊ का? बायकोला पाडव्याचं गिफ्ट द्यायला विसरलात, पण मानलेल्या बहिणीला आठवणीने गिफ्ट आणलं. अहिल्या, मला कळतं आता तुझा भांडायचा मूड आहे, पण माझी ती मनस्थिती नाहीये. आणि खरं तर आता मला वेळही नाहीये. वेळ नाहीये म्हणजे? आत्ताच आलात ना, मग एवढ्यात काय काम काढलं? काम आहे महत्वाचं. जायला हवंय. मला रात्री यायला उशीर होईल. घे तुला. हे तुमच्यासाठी.
नाही नाही पोरे, अगं मी काय करू या पैशाचं? अहो असं काय करता? तुमच्यासाठी नाही, तुमच्या नातीसाठी समजा. एका चिमीकडून दुसऱ्या चिमीला भेट. अरे पण अरे घे रे दामू, तिची पहिली दिवाळी आहे घरातली. आणि हे बाकीच्यांना वाटून टाका. होय. नमस्कार करते हा. शिव आशीर्वाद. बघितलं का माझी ताई किती पैसेवाली आहे ती. मी अजून आहे तशीच आहे. ओवाळणीचे पैसे मिळाले होते, देऊन टाकले. तुला आठवतं का ग? नर्मदा सुद्धा तिच्या ओवाळणीचे पैसे असे सगळ्यांना वाटून टाकायचे. कोण म्हणत नर्मदा गेली म्हणून? हे साम्य असलं म्हणून मी तिला माझ्या आईची जागा नाही देऊ शकत. हो, पण माझ्या बेस्ट फ्रेंडची जागा तिने कधीच पटकावली. नमस्कार वहिनी सर, दिवाळीच्या शुभेच्छा. अरे वा, बरीच प्रगती झालीये. शिमगा जाऊन दिवाळी आली दिसतेय. हो, समधी मोठ्या साहेबांची कृपा. त्यांची कृपा का तुमची चलाखी? हा? मला काही कळलं नाही. बरोबर आहे, फायद्याचंच कळतं ना तुम्हाला. अरे वा, सुभानराव, राम राम. आला वाटते दिवाळीला. म्हणजे हे काय काय हातामध्ये काय? फराळाचा डबा. फराळाचा डबा आहे. कोणासाठी? आम्हाला नाही वाटत. तुमच्यासाठी बी घ्या की. आहे ना. लवकर लवकर देऊन टाका फराळ, नाहीतर एखाद्याची नजर लागली तर फराळाचा कोळसा व्हायचा. तुम्ही मला काही म्हणालात? सुभानराव, नियम लागला, बरोबर लागला. ओ वहिनी, वहिनी, ओ वहिनी, फराळाचं बघा, सुभानरावांच्या चहा पाण्याचं बघा, दादा वरडेल. रामवाले, काळजी करू नका. मोठ्या वहिनी नाही आहेत घरात. तुमच्या आदरतेतच मी बघतो. बसा बसा, या या. अरे काय काय येडा काय तुम्ही इथे बसायचं? कोणाचं कोण तुम्ही? दादानी बघितलं तर मला ओरडेल. कानाखाली वाजून बसायचं. असा असा आरामात टिकून बसा. असं पायावर पाय ठेवा. असं बसा, लोडा लावून. साहेब, काय माझी पोरगी कशी आहे? चिकनी आहे. म्हणजे आनंदात आहे हो, सुखात आहे एकदम. आणि काय पाहिजे? बाबा नमस्कार करते. सुखी राहा. एकटे झाला, आई नाही आली? नाही, ती नाही आली, पण तिने तुझ्यासाठी फराळाचा डबा पाठवलाय. आणि जावई बापूंसाठी आवडतात म्हणून बेसनाचे लाडू पाठवले आहेत. फक्त मोठ्या साहेबांना, आम्हाला नाही वाटते. अहो, तुमच्यासाठी बी आहेत. घ्या ना साहेब. अरे लाडू. पोरी, कशी आहेस? मी सुखात आहे बाबा. तुमच्या गप्पा चालू द्या. लेकीशी बोलून झालं की नंतर आम्हाला बेटा ट्रॅक्टर बद्दल बोलायचंय. ट्रॅक्टर घेतात डॅडी तुमचे. लाडू चिकन आहे बर का. पोरी, परशुराम साहेब म्हणजे एकदम भला माणूस. पण तुमचं यांच्याकडे काय काम होतं? अगं, साहेब मला ट्रॅक्टर घेऊन देणार आहेत. ते मला मदत करणार समजे. अगं, लोक उगीच त्यांच्याबद्दल वंगाळ बोलतात. बाबा यांच्याकडे नको. तुम्हाला वाटत असेल तर मी आत्याबाईंशी बोलते ना. अगं, सारखं कशा पाहिजे आत्याबाईंना त्रास द्यायचा? अगं, तुझा धीर आहे तू. आता तो मला मदत करतोय ना, मग करू दे की. घे. खरं एकदम भला माणूस आहे. नमस्कार. नमस्कार, मला राजनला भेटायचं आहे. नाही भेटायला देणार.
कोणाच्या गुन्ह्यातला आरोपी येतो त्याला भेटायला येणाऱ्याला देखील आम्ही गुन्हेगार समजतो. व्हॉट? हे बघा, मी राजनला भेटणं अत्यंत गरजेचं आहे. तुमची गरज पूर्ण व्हावी असं मला नाही वाटत. इन्स्पेक्टर साहेब, मी वामन किल्लेदार, नरसिंह किल्लेदारांचा धाकटा भाऊ. नरसिंह किल्लेदारांचे लहान बंधू? अहो साहेब, आधीच नाही का सांगायचं? वाकणीस कालच म्हणाले होते की पाहिलेला व्यवहार. अहो पण साहेब, तुम्ही येण्याची तसदी का घेतली? मी स्वतः आलो असतो ना. वाकनीस व्यवहार. यापुढे हा सगळा व्यवहार बघण्याची जबाबदारी मी माझ्यावर घेतली आहे. तेव्हा तुमचे जे काही असतील ते तुम्हाला वेळेत पोचतील. हो म्हणजे उद्याच की? उद्याच का? व्यवहाराला अगदीच पक्के दिसताय तुम्ही. काय साहेब, व्यवसाय करायचा म्हटलं तर पक्का असायलाच हवं ना. हो ना. या पोलीस डिपार्टमेंटचा व्यवहार केलाय तुम्ही. किल्लेदार साहेब नाही का राजकारण बिझनेस म्हणून करत? राजन कुठे आहे? अहो साहेब, कशाला तर गुन्हेगाराच्या नादी लागताय? काय मला गुन्हेगार, गुन्हेगारी हे सगळं खूप समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही किल्लेदार म्हटल्यावर तुम्हाला कोण अडवणार? हवालदार, येस सर. साहेबांना घेऊन जा राजनकडे. चला साहेब. राजन, कसा आहेस? मी ठरवलं असतं तर हे सगळं थांबवू शकलो असतो, पण हेही तितकंच मोठं सत्य आहे. नाही थांबवू शकलो. कदाचित या सगळ्याला मीच जबाबदार असेल. पण काही घेणं देणं नसताना माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंच ना. जानकीचं काय झालं असेल कोणास ठाऊक. काय होणार? जानकीचं काय होणार? तिच्या जे नशिबात असेल तेच घडेल. तिचं नशीब बदलण्याची एक संधी मला परमेश्वराने दिली होती. नाही बदलू शकलो. नशीब नाही बदलू शकलो म्हणजे? तू लग्नाच्या दिवशी मांडवात वेळेत पोचू शकला नाहीस. त्याच वेळी तिथेच जानकीचं दादाशी लग्न लागलं. शांत हो राजन, शांत हो. हे बघ, जे घडायचं होतं ते घडून गेलं. हं? आता आपण पुढचा विचार करायला हवा. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट
म्हणजे पहिल्यांदा तू इथनं बाहेर पडायला हवास. वामन साहेब, आता बाहेर कोणासाठी पडू? का? आई आहे. तुझं सगळं आयुष्य अजून पुढे पडलंय आणि तुझ्यावर हा जो काही अन्याय झालाय तो तू असाच विसरणार आहेस? हा अन्याय ज्यांनी केलाय त्यांना असंच सोडून देणार? वामन साहेब, खूप काहीतरी करावं असं मलाही वाटतंय. मला माहिती आहे मी एकटा काहीही करू शकणार नाहीये. तू एकटाच खूप काही करू शकतोस. फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि या वेळेला माझ्यावरही विश्वास ठेव. वामन साहेब, मला माफ करा. वामन साहेब, मी तुमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज केला होता. मला वाटलं तुम्ही त्यांच्यात सामील आहात. साहेब, तुम्ही माझ्यासाठी जे केले ना त्याचा उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. वेडा आहेस तू. या किल्लेदार घराण्याने तुझ्यावर जो अन्याय केलाय ना त्या बदल्यात पुढचे 7 जन्म जरी आम्ही तुझ्यावर उपकार करत राहिलो तरी ते कमीच पडतील बाळा. उघड रे. चला किल्लेदार साहेब, तुमची वेळ झाली आता. नियमात नसतानाही केवळ तुमच्यासाठी हा वेळ काढला मी. डोंट वरी, मी पुन्हा येऊन भेटेन तुला. हं? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही या मुद्दाम काढलेल्या वेळेचं मोल मी चुकवेन. ते जे काही ठरलेत ना त्यात 2 माझ्याकडनं ऍड करा. 2 पेट्या. पोरी, सुभान दादा, या ना, या. कसे आहात? मी बरा आहे. पोरी, ते परशुराम साहेबांना भेटायचं होतं म्हणून. असतील बाहेरच. बोलव का? नको नको नको, मी नंतर भेटेन. मग जानकीसाठी फराळ घेऊन आला होता वाटतं. पोरी, या घरात माझ्या 2 लेकी आहेत. फराळाचा डबा जरी एक असला तरी तो तुम्हा दोघींसाठी आहे. मला माहितीये दादा. पोरी, पुजारी दादांनी काळजी घ्यायला सांगितले. जानकी आहे ना माझी काळजी घ्यायला. मला कसलीही चिंता नाही. लहान बहिणीसारखी काळजी घेते ती माझी. तुम्ही भेटलात की नाही तिला? माझ्या पोरीचं भाग्य उजळलं बघ. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्या दिवशी राजन का नाही आला? त्या दिवशी काय झालं तिथे पांडुरंगालाच ठाऊक. कुठे असेल तो? कुठं म्हणजे असेल की आज न उद्या येईल तो. सुखरूप असेल ना? असेल ना म्हणजे आहे ना, असेल सुखरूप. सुखरूप. त्याच्या आईला तरी भेटला होता की नाही? तिची आई ती गंगा काय बाई बोलायला लागली. काय बाई बडबडत असते म्हणजे? म्हणजे राजनला पुरी मला नाही माहित. दादा, माझ्यापासून काही लपवत आहे का?
काही घडलेलं नाहीये ना ज्यामुळे भविष्यात आपण सगळेच अडचणीत येऊ? पोरी मी परशुराम साहेबांना भेटून येतो. आज ना आज ना बाबा आलेत गावाहून. आईने फराळाचा डबा पाठवलाय. तुमच्यासाठी बेसनाचे लाडू पण पाठवले. पण मी बाबांना सांगितलंय ते काही खाणार नाहीत म्हणून. हे तुझं तूच ठरवलंस. हो म्हणजे नाही, म्हणजे मला वाटलं लाडू तुम्ही खाणार नाही. बेसनाचे लाडू हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे. हे नाही सांगितलं वाटतं आत्याबाईंनी. खरंच माझी आई खूप भारी लाडू करते. भारी म्हणजे भारीला काय म्हणतात? छान. माझी आई खूप छान लाडू करते. तुमच्यासाठी आणू का एखादा छानसा लाडू? नको, एक भारी लाडू घेऊन ये.